विचार केला तर विकास होणं गरजेचं आहे आणि विकासासाठी रस्ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला शासनाने या ठिकाणी देण्याचा विचार करावा, जेणेकरून शेतकऱ्यांनी स्वतःने होऊन या ठिकाणी जमिनी दिल्या पाहिजे. आणि भूमिहीन झाल्यानंतर जगणं कठीण होणार आहे. त्यामुळं किती जरी शासनानं मोबदला दिला तरी आम्ही 1 इंच पण जमीन देणार नाही. आमचा कडाडून विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला. पण रस्ता झाला तर या ठिकाणी विकास होऊ शकतोय, परंतु रस्ता झाला नाही तर या ठिकाणी विकासातून हा माढा तालुका असेल किंवा हे वगळला जाईल. मोबदला तर मिळालाच पाहिजे, पण शेतीचं पण नुकसान होऊ नये याचा पण विचार केला पाहिजे. साधारण तुमची भूमिका अशी आहे की जमीन घ्यायला हरकत नाही, रस्ता व्हायला हरकत नाही, मोबदला नीट मिळावा आणि त्याची क्लॅरिटी यावी. त्या म्हणजे परिसरातील शेतकरी कमी होते व बाहेरील शेतकरी जास्त होते की ज्यांना राजकारण करायचं यामध्ये, त्यांना हा विकासात्मक जे धोरण आहे शासनाने अवलंबलेलं ते होऊ द्यायचं नाही. हे आमचं मत आहे की हा रस्ता झालाच पाहिजे. हे आज आमचा माडा आहे फक्त रस्त्यामुळे मागा राहील. आज आम्ही वारंवार मागण्या केल्या आहेत की काहीतरी हायवे जावा, माड्यापासून सुधारणा तालुका जावी. हा मार्ग आलाय, हे आज होता जेवढा माडा जवळ न जाईल तेवढा आम्हाला हे फायदा होईल. त्यामुळे आम्हाला वाटतं तो जो शक्तीपीठ माड्यातून आमच्या भागातून गेला तर एक चांगली चालना भेटत, माड्याचे व्यापाऱ्यांना एक चांगली चालना भेटत, त्यांचा व्यापार चांगला चालेल आणि आर्थिक बाहेरचं जी दळणवळण आहे ती माड्यातनं जाईल. बागातनं रस्ता बागातनं चालला आमच्या, मग निमी बाग खाली राहते, निमी बाग वर राहते. मग बाग राहिल्या मधूनच आहे, मग राहिलेल्या बागाचं काहीच आम्हाला पीक घेता येत नाही ना. नमस्कार, मी उमेश ढोंगळे, बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय आहे. त्यातही सोलापूर जिल्ह्यात जो नवा मार्ग आहे, आरेखन जे बदललेलं आहे, त्यातून जो गोंधळ आहे, लोकांची जी एकूण भावना आहे हे समजून घेण्यासाठी या संपूर्ण मार्गांवरची जी गावं आहेत त्या मार्गांवरच्या गावांमध्ये जाऊन लोकांशी बोलायचा, त्यांची भूमिका समजून घ्यायचा प्रयत्न आपण सध्या करतो आहे. आज पुण्यातून आल्यानंतर पहिल्यांदा आपण सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या माढा या तालुक्याच्या गावातनं शिवाजी चौकातनं आपण बोलतो आहे. या संपूर्ण परिसरामध्ये माढा तालुक्यातल्या काही गावांमध्ये गेले काही दिवसात मोजणीवरनं, या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरनं गोंधळ जरा झाला. काही लोकांना अटक झाली, पोलीस कारवाई झाली, बऱ्याच गोष्टी आहेत. आपण खरं तर सगळ्याच गाववाल्यांकडनं, हे वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आहेत, एकूण शक्तीपीठ महामार्गाबद्दल त्यांची भूमिका काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मला वाटतं मी सुरुवात करतो मानेगाव हे अगदी इथून जवळचं गाव आहे. त्या गावातनं शक्तीपीठ महामार्ग जातो आहे. बाबासाहेब शेळके हे शेतकरी आहेत. त्यांची स्वतःची द्राक्षाची शेती आहे. त्यांना एकूण या मार्गाबद्दल काय वाटतं, त्यांची भूमिका काय? बाबासाहेब बोला. शक्तीपीठ महामार्ग जो या ठिकाणी जातोय त्या महामार्गाला माझा तीव्र विरोध आहे आणि आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा पण विरोध आहे. कारण आमचं गाव आणि गावाच्या परिसरामध्ये द्राक्षीच्या बागा भरपूर आहेत आणि द्राक्षीच्या बागेच्या शेतीतून हा मार्ग जातोय आणि तिथले शेतकरी बरेचसे शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत आणि भूमिहीन झाल्यानंतर जगणं कठीण होणार आहे. त्यामुळं किती जरी शासनानं मोबदला दिला तरी आम्ही 1 इंच पण जमीन देणार नाही. आमचा कडाडून विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला. तुमच्या साधारण गावातली किती एकर जमीन जाते तुमच्या मानेगावमधली, काय तुम्हाला माहिती आहे? साधारणतः माझ्या अंदाजाने एक 700-750 एकर जमीन जाते आहे सगळे धानोर मानेगावमधले. धानोर आणि मानेगाव मिळून. पण या दोन्ही गावातल्या सगळ्याच शेतकऱ्यांचा एकत्रित अशी भूमिका आहे का, समर्थक पण आहेत आणि विरोधक पण आहेत? तसं बघितलं तर 85% शेतकऱ्यांचा विरोध आहे. म्हणजे काही झालं तरी रस्ता होऊ देणार अशी तुमची भूमिका आहे. पण केवळ शेती म्हणजे बागायत आहे म्हणून, पण रस्त्यांमुळं गावचा, त्या संपूर्ण भागाचा विकास होतो हा इतिहास आहे, सगळीकडे आपण बघतोय. पण तरी पण असं होत असताना केवळ द्राक्षाची शेती आहे म्हणून तुम्ही विरोध करत आहे, हे थोडंसं चुकीचं आहे असं वाटत नाही का? नाही साहेब, काय झाले माहिती आहे का, शक्तीपीठ महामार्ग हा काही एका शेतकऱ्याच्या कडेवरनं जाणार नाही. बऱ्याच शेतकऱ्याच्या मधून महामार्ग जातोय. त्यामुळं शेतीचं 2 तुकडं होणार आहेत आणि गाव पण 2 विभागात विभागलं जाणार आहे. आणि आम्हाला अशी ऐकू माहिती आहे की साधारणतः 500 मीटरवर ते एक बोगदा ठेवणार आहेत
आणि जर समजा एका शेतकऱ्याची जमीन एका बाजूला निम्मी राहिली आणि दुसऱ्या बाजूला जर निम्मी राहिली तर ती जमीन वहिवाटण्यासाठी 500 मीटर त्या शेतकऱ्याला जाऊन परत 500 मीटर परत यावं लागणार आहे आणि पलीकडल्या बाजूची जी जमीन आहे ती वहिवाटणं शेतकऱ्याला कदापि शक्य होणार नाही. पण ह्या ज्या काही अडचणी आहेत याच्यातनं काहीतरी सरकार मार्ग काढणार असेल, सर्व्हिस ज्याला आपण सेवा रस्ता म्हणतो, तर सर्व्हिस रोड वगैरे करणार असतील, काहीतरी मार्ग निघेल ना. समजा मार्ग काही काढला या सगळ्या गोष्टींमधनं तर विरोध राहील का? विरोध 100% राहणार. म्हणजे काय झालं तर द्यायची नाही, काही केलं त्यांनी, काही सेवा दिली किंवा काही मार्ग काढला तर तुम्हाला जमीन द्यायची नाही. जमिनीची साहेब किंमतच होऊ शकत नाही, कारण तर त्या जमिनीवरच उदरनिर्वाह आहे आणि जर जमीन गेली तर भूमी झाल्यानंतर काय करायचं हा मोठा खरा प्रश्न आहे. बाबासाहेबांचा तर खूपच विरोध दिसतो आहे. वेगवेगळे शेतकरी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. माझ्यासोबत आता युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी बोलू, त्यांची भूमिका काय आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी, मला त्यांचं नाव फक्त पंडित साळुंखे. पंडित साळुंखे, काय भूमिका? आता तुम्ही बाबासाहेबांचं ऐकलं. म्हणजे एकंदरीत विचार केला तर विकास होणं गरजेचं आहे आणि विकासासाठी रस्ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येत आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे की बाबा एकरी पैसे किती मिळणार किंवा त्याचा मोबदला शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक द्विधा परिस्थिती आहे. एकंदरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूनं ज्यावेळेस सर्व्हिस रोड होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जाण्या येण्याची सोय होईल. असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे आणि कायम यापुढेही शेतकऱ्यांच्या बाजूनं राहू. परंतु शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला शासनाने या ठिकाणी देण्याचा विचार करावा, जेणेकरून शेतकऱ्यांनी स्वतःने होऊन या ठिकाणी जमिनी दिल्या पाहिजे. कारण रस्ता झाला तर या ठिकाणी विकास होऊ शकतोय, परंतु रस्ता झाला नाही तर या ठिकाणी विकासातून हा माढा तालुका असेल किंवा हे वगळला जाईल. परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ज्यावेळेस जास्तीत जास्त मोबदला द्यावा किंवा त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जाणार आहेत त्या अनुषंगाने त्यांना दुसरीकडे वनीकरणाच्या असतील किंवा शासनाकडल्या जमिनी असतील त्या जमिनी देण्यात याव्या आणि शासनाने स्पष्टता द्यावी की बाबा हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी बाबा दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करता येईल. दोन्ही बाजूने जे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, कारण रस्ता 20 फूट उंचीवर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना खाली अडचणी येणार आहेत. त्या सगळ्या अडचणीचा एकंदरीत शासनाने विचार करून या ठिकाणी स्पष्टता द्यावी आणि हेक्टरी एकरी किती पैसे देणार आहेत या सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन शेतकऱ्याच्या बाजूनं न्याय कसा देता येईल याचा विचार करून या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणजे हे द्यावं, बळी द्यावं की बाबा काहीही अडचण येणार नाही, येणाऱ्या का त्यांना जास्तीत जास्त मोबदला देऊन त्यांना जमिनी उपलब्ध करून देता येतील. यांनी अगदीच भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. रस्ता व्हावा का तर रस्ता झालाच पाहिजे, मात्र रस्ता होताना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्याचा विचार करून त्याची सोडवणूक झाली पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मोबदला अगदी योग्य मिळाला पाहिजे. अशा 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. खूप धन्यवाद. तुमची फक्त ओळख सांगा. नमस्कार, मी अमोल केसरे, विधानसभा संपर्क प्रमुख युवा सेना, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब गट. साहेब, विषय काय आहे की बाबा जमिनी जातात पण जमिनीचा मोबदला किती मिळतोय हा यात शेतकऱ्यात शंका आहे. आणि आम्हाला ऐकायला मिळतं की शेतकऱ्यांची अशी भावना आहे की जरी जमिनी गेल्या म्हणजे हो देणार नाहीत, शेळके साहेब म्हणले त्याप्रमाणे ठीक आहे, परंतु जरी जमिनी गेल्या तर कमीत कमी एकरी 50 लाख प्लस मोबदला मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण सगळ्याच भागामध्ये 50 लाख एकरी दर आहे. 50 लाख एकरी सगळ्या भागात नसले तरी आता मानेगाव भाग असेल, वाकाव असेल, उंदरगाव असेल, ह्या बागायत क्षेत्रातल्या जमिनी आहेत. म्हणजे तुमचं गाव वाकाव आहे. हो. तर वाकावमध्ये साधारण आता मार्केट रेट काय एकरी? वाकावमध्ये कमीत कमी 20 लाखाच्या पुढे रेट आहे एकरी. मग लोकांची अपेक्षा काय आहे की बाबा 50 लाख रुपये एकरी मिळावं म्हणजे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालेल. का तर एकदा जमिनी गेल्यानंतर त्यांना परत काय, भूमिहीन झाल्यानंतर त्यांना काय उद्योग, काय व्यवसाय, अडाणी लोक आहेत, मग लोकांची तर काय तर कामच करावं लागणार आहे. साधारण तुमची भूमिका अशी आहे की जमीन घ्यायला हरकत नाही, रस्ता व्हायला हरकत नाही, मोबदला नीट मिळावा आणि त्याची क्लॅरिटी यावी. शेतकऱ्यातून ती मागणी आहे ते आमच्यापर्यंत बोलण्यातून त्यांच्या कृतीतून लक्षात येते. बऱ्याच लोकांची मागणी येते की बाबा 50 लाख तरी एकरी रक्कम मिळली पाहिजे. हो, हे युवा सेनेचे शिवसेनेचे माढा शहराचे प्रमुख आहेत देविदास भैया खरात. काय तुम्ही नेते म्हणून, शहराचे प्रमुख म्हणून आणि शेतकरी म्हणून काय वाटतं? मी शेतकरी आहे. माझे उंदरगाव व माढा परिसरात दोन्ही ठिकाणी जमिनी आहेत. मी प्रथमतः रस्त्याचं स्वागत करतो, का तर माडेकर म्हणून आम्ही बरेच वर्ष झालं की माड्याच्या जवळून एखादा हायवे जावा म्हणून आंदोलन करतोय, आवाज उठवतोय. एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही याच्या आधी निवेदन पण दिलेले आहेत
आमचे नेते संजय बाबा कोकाटे यांनी कावड यात्रा काढली की एखादा हायवे व्हावा, पण तो मार्ग वेगळा होता, हा मार्ग वेगळा आहे. तर शेतकऱ्याच्या अपेक्षा काय आहेत ह्याच्यातून आम्हाला जाणवतं. आमच्यापाशी येतात शेतकरी, माड्यात असं आहे तसं आहे. तर माडा व माडा परिसरातील जी काही गावं गेलेली आहेत त्यातल्या 1 ते 2% शेतकऱ्यांचा ह्या महामार्गाला विरोध आहे. का तर ज्या वेळेस माडा परिसरात आंदोलनं झाली त्यावेळेस त्या म्हणजे परिसरातील शेतकरी कमी होते व बाहेरील शेतकरी जास्त होते की ज्यांना राजकारण करायचं यामध्ये. जर गेल्या आठवड्यात जी काय गडबड झाली त्याच्यामध्ये बाहेरून आलेले लोक होते. आज तुम्ही गुन्हे दाखल झालेले बघितले असतील तर तुमच्या माळशिरस भागातलेच शेतकरी जास्त दिसले त्यामध्ये. माडा व माडा परिसरातील 1 ते 2 शेतकरी असतील फक्त की त्यामध्ये की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील. म्हणजे रस्त्याचे मोजणीचे काम अडवण्यात आले त्या संदर्भातील. तर त्याच्यावरनं लक्षात येतं की ह्याच्यात राजकारण करायला लागलेले आहेत काही नेते मंडळी की त्यांना हा विकासात्मक जे धोरण आहे शासनाने अवलंबलेलं ते होऊ द्यायचं नाही. की आमचं मत आहे की हा रस्ता झालाच पाहिजे, ह्याच्यानं विकास त्या गावचा परिसराचा होणार आहे. पण त्यामध्ये जे समृद्धी महामार्गात झालेला आहे की सर्व्हिस रस्ते सोडलेले नाहीत सरकारने. तर त्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहे या विषयासाठी की प्रत्येक जो रस्ता जाणारा जिथं राज्य महामार्ग त्याला अडवा येईल तिथं सर्व्हिस रस्ते जंक्शन प्लॅन झाला पाहिजे व शेतकऱ्यांना दोन्ही बाजूने हायवे टाईप सर्व्हिस रस्ते देण्यात यावे की एकंदरीत त्या शेतकऱ्याला त्याची जमीन जरी गेली तर तिथं उद्योगधंदा स्थापन करता आला पाहिजे की साईटनं सर्व्हिस रस्ता आहे व शेतकऱ्याला त्याच्या अडचणी येऊ नये. व पाण्याच्या संदर्भात आपल्या समृद्धी महामार्गाला आहेत की तिथं पाणी साचतं, ती पाणी कुठं काढणार तुम्ही. तर त्या साईट गटारीच्या माध्यमातून ते पाण्याची व्यवस्थापन करावं सरकारने व ह्या आमच्या सूचना असतील व त्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांपाशी मांडणार आहे. शहर प्रमुख म्हणून अत्यंत खूप चांगली भूमिका खरं त्यांनी मांडलेली आहे. रस्ता होत असताना त्या स्थानिक भागातल्या लोकांनी रस्ता कसा होतोय आणि आपल्याला ज्या संभाव्य अडचणी आहेत त्या अडचणी येऊ नयेत यासाठी जागरूकता जी आहे ती आता या शहर प्रमुखांच्या एकूण निवेदनातनं दिसली. खरं तर प्रत्येक गावामध्ये जो हा रस्ता ज्या ज्या भागातनं जातोय त्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक गावातल्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं जागरूकता दाखवली. त्याने आता समृद्धी महामार्गातल्या काही त्रुटी सांगितल्या. तर अशा पद्धतीच्या त्रुटी टाळून त्या गावातल्या लोकांच्या ज्या सूचना आहेत त्या जे काही निर्माणकर्ते आहेत, सरकारी दरबारी लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी याची खरं तर दखल घेतली तर हा रस्ता अधिक चांगला व्हायचा प्रयत्न जे करतायत तो रस्ता खरोखरच आणखी दर्जेदार होईल. प्रशासनानं खरं तर हे मुळात आपण येतोय लोकांची भूमिका समजावून घेतोय त्याचं कारणच असं आहे की खरोखर अडचणी काय आहेत आणि या अडचणी सरकार दरबारी जाव्यात. रस्ता जाहीर झाला आहे, अत्यंत प्रायमरी अवस्थेत आहे, याच्यात अजून अनेक गोष्टी आहेत आणि ते होताना ते त्याला उपयोगी व्हावं अशासाठीच खरं तर आपण हा दौरा करतोय. इथं आणखी अनेक जणांना बोलायचं आहे. आपलं नाव? माझं नाव बापू भोगे. तुम्हाला काय वाटतं रस्त्याबद्दल? रस्ता गेला तरच शेवट विकास होणार आहे. अच्छा, म्हणजे रस्ता गेला तर विकास होईल. एकदम छान भूमिका आहे तुमची. विषय काय माहिती आहे का, मी माणेगाव सारख्या भागातून येतो. माढा तालुक्यातलं मोठं गाव आहे. आमच्या गावात आता सांगितल्यासारखं एक 500 ते 700 एकर जमीन जाते. परिस्थिती अशी आहे की एकतर प्रत्येक गावात महाराष्ट्रात पानंद रस्त्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यातनं अशासारखे जर रोड जात असतील आणि याला साईट म्हणजे साईट सर्व्हिस रोड नाही प्लस शेतकऱ्याला मोबदला. आज तुम्ही पुरंदरला विमानतळ करता त्या ठिकाणी जर शेतकऱ्याला 1.5 कोटी रुपये देता तर आमच्यासारख्या आता आमच्या सुपीक जमिनी चालली आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, फळशेती भरपूर प्रमाणात पूर्व भागातलं मोठं गाव आहे. त्या पटीत जर मोबदला मिळाला आणि शेतकऱ्याला शाश्वत असं सध्या शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. नेमकं रोडला जमिनी द्यायच्या का नाही द्यायच्या ही संभ्रमावस्था आहे आणि ॲक्च्युली त्याचा मोबदला काय शासन ह्या थोडक्यात लोकांना जमिनी द्यायची आहेत पण सरकारनं संभ्रम दूर केला पाहिजे लवकरात लवकर असं तुमचं. आणि जर त्या पटीत जर नाही मोबदला मिळाला तर आमचा 100% शक्तीपीठाला विरोध असणार आहे. म्हणजे आवश्यक तो मोबदला जर नाही मिळाला तर 100% विरोध असणार आहे. मोबदला चांगला मिळाला पाहिजे अशी भूमिका अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. पण जर मोबदला नाही मिळाला तर जमिनी त्याला विरोध 100% विरोध आहे. आणि आमच्या शक्यतो माणेगावचा विषय आता आमचे नेते म्हणल्याप्रमाणे आमच्या गावाचा तर शक्यतो चालवला विरोधच आहे, 100% विरोधच आहे. तुम्ही समर्थनाची भूमिका घेतली आहे? समर्थनाची नाही की आम्ही एक म्हणजे 2 गोष्टी मांडल्या. मध्यम मार्ग काढताय तुम्ही. पैसे चांगले मिळाले तर अडचण नाही. 100% त्यावेळेस त्या ठिकाणी शेतकरी त्या गोष्टी करू शकणार आहे. पण आता सध्या संभ्रम अवस्था शेतकरी की बाबा नेमकं तो संभ्रम घेते काय. आता कसं आहे, आता अगदीच प्रायमरी आहे म्हणजे पहिला सर्व्हे झालाय, अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या. तुमचा संभ्रम दूर व्हायला अजून वेळ पण नाही. पण विषय नाही ना, सुरुवातीला शासन शेतकऱ्याला संभ्रम अवस्थेत ढकलायला लागलं ना. आता किरकोळ कारकोळ गोष्टीवर गुन्हे दाखल करायचे हे गोष्टी चांगल्या नाहीत ना. शेवटी जमिनी शेतकऱ्याच्या आणि गुन्हे पण शेतकऱ्यावर दाखल करायचे मला कसं मिळाला काय. बरोबर. बोला.
मी माडा शहर शिवसेनेचा ठाकरे गटाचा शहराध्यक्ष आहे. अच्छा, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष. बोला. हे आज आमचा माडा आहे फक्त रस्त्यामुळे मागं राहिला आहे. बर. आज आम्ही वारंवार मागण्या केल्या आहेत त्या की काहीतरी हायवे जावा माड्यापासून सुधारणा तालुका जावी. आज महाराष्ट्रात तालुका म्हणलं तेवढा माडा मागा पडलेला आहे. बर. कुठला ज्याला मार्ग नाही, कुठलं देणं दळणवळण नाही. एक हायवे व्हावा, यामाडीची व्हावी, गोरगरीब 4 लोकांना उद्योगधंदे व्हावे, आमची ही इच्छा आहे. हा मार्ग आला आहे, हे आज होता येईल माडा जवळ जाईल तेवढा आम्हाला हे फायदा होईल. अच्छा, तुमचं 100% समर्थन आहे. समर्थन आहे आणि हा विषय व्हावा रोड, पण काय त्याच्यातून गावासाठी फायदा व्हावा. अच्छा, हां, हे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष होते, यांचं 100% समर्थन आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मला वाटतं उपशहर प्रमुख आहात ना आपण, शरद पवार गट. आता हे सगळ्या तुमच्या सहकार्याने भूमिका मांडली, तुम्हाला काय वाटतं? आमच्या बाह्याने भूमी मांडली. ज्यावेळेस जितकं भारत स्वातंत्र्य होताना आंदोलन झालं नाहीत तितके आंदोलन आम्ही माड्यातून हायवे जावा म्हणून केलेले आहेत. आजपासून इतिहास आहे आमचा. आणि हा हायवे गेल्यामुळं काही लोकांनी हायवे जावा म्हणून अक्षर आमचं उंदरगावसारखं गाव आहे, देव पाण्यात ठेवले तर देवाला साकडं घातले की हायवे जावा म्हणून शक्तीपीठ माड्यातनं जावं. ह्याचं कारण असं की आज आपण बघता अवस्था की माड्यात दळणवळणाची कुठलीही सुविधा नाही. रात्री 7च्या पुढं माड्यात एस टी स्टँडवर एस टी थांबत नाही. इतकी बिकट अवस्था आमच्या माडा शहराची आहे आजपर्यंत. त्यामुळं आम्हाला वाटतं तो जर शक्तीपीठ माड्यातून आमच्या भागातून गेला तर एक चांगली चालना भेटेल, माड्याचे व्यापाऱ्यांना एक चांगली चालना भेटेल, त्यांचा व्यापार चांगला चालेल आणि आर्थिक बाहेरचं जे दळणवळण आहे ती माड्यातनं जाईल. खूप चांगली भूमिका आहे. बहुसंख्य लोकांचा आपण आता इथं बघितलं, बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे, अर्थात संभ्रम आहे. सरकारनं तो संभ्रम दूर केला पाहिजे अशी सर्वांचीच भूमिका आहे. पण मला एकूण इथं बघितलं तर आपल्या लक्षात आलं असेल की मॅक्सिमम लोकांचा या रस्त्याला पाठिंबा आहे. रस्ता व्हावा असं वाटतं, मात्र तो मोबदला आहे तो चांगला मिळावा, योग्य मिळावा. शेतकऱ्यांची दैन्यावस्था या रस्त्यामुळं तरी दूर व्हावी अशी भावना आहे आणि या रस्त्यामुळे या सगळ्या परिसराचा विकास होईल अशी त्यामागची भावना आहे. तुम्हाला तुमची स्वतःची भूमिका विजय माने, बिझनेसमध्ये मी आहे. शेतीविषयक मला काय एकच व्यवसाय काय बोलायचं. व्यवसाय काय तुमचा? माझा फायर एक्सटिंग्विशरचा आहे. इथं सेल आहे. माड्यामध्ये जास्त माझं पुण्यामध्ये बिझनेस आहे. बरं. सोलापूरमध्ये राहतो म्हणून सोलापूरमध्ये पण करतो मी. पण मला शेतीविषयक एकच बोलायचं आहे की आत्तापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना फक्त फसवण्याचंच काम केलं आहे. तर जो पण काय निर्णय घ्यायचा आहे तर शेतकऱ्यांचा विचार घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा असा विचार घ्यावा. कुठनं जातो काय ह्याच्याशी काही घेणदेण नाही. शेवटी शक्तीपीठ महामार्ग आहे, त्याला बऱ्याच गोष्टी असतील, टर्न देणं काय ज्या गोष्टी असतील, सरकारच्या अडचणी असतील ती बघतील. पण शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण मोबदला द्यावा. शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित केलं जाऊ नये. आत्ता जे ह्यांनी म्हणले तसं त्यांना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला तर मिळालाच पाहिजे, पण शेतीचं पण नुकसान होऊ नये याचा पण विचार केला पाहिजे. थोडक्यात काहीतरी शेतीचं नुकसान न होता रस्ता झाला पाहिजे, शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे अशी भूमिका बऱ्यापैकी सगळ्यांनी व्यक्त केली. दादा तुम्हाला काय बोलायचं आहे? मी नागनाथ उद्धव कदम. जी शक्तीपीठ चालला ती माझ्या दोन्ही गटातून चाललेला आहे. मी बाधित शेतकरी आहे, उपळाई खुर्द तालुका माडा. आणि बाधित शेतकरी असून ह्या शेतकऱ्याला केशी करून बळण सहाय्य घेऊन ड्रोनची म्हणजे दमदाटी करून ह्याने रस्ता चालू करायला सुरुवात केलेली आहे. तरी आमचं असं म्हणणं आहे, आम्ही तक्रार दिलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेली आहे, आम्ही हायकोर्टात बी जाणार आहे. कोल्हापूर खंडपीठात आमची तशी मिटिंग झालेली आहे. दुसरी गोष्ट, जी बाधित शेतकरी आता काय म्हणते ती आम्ही कर्जमाफी दिली. अहिल्याबाई होळकर कर्जमाफी झाली. कर्जमाफी कसं आहे माहिती आहे का? कर्जमाफी 2025 आणि 2026ची थकबाकी फक्त 2च वर्षाची धरली ऐका ना, कर्जमाफी आपण स्वतंत्र बोलू. बरं. रस्त्याच्या संदर्भातली भूमिका तुम्ही सांगा पुन्हा एकदा. रस्त्याच्या भूमिकातली असं आहे की हे शक्तीपीठ जे आहे हा शक्तीपीठ शेतकऱ्यावर अन्याय करून होता कामा नाही. अच्छा, हा, मग त्याचा जर दिला तर मोबदला बी भरपूर नाही. मोबदला बी सांगत नाहीत सध्याला. नुसते पोलिस मिटिंग घेते ती, अधिकारी येते ते आणि दमदाटी करून सह्या. पण कसं आहे कदम साहेब, हा प्राथमिक सर्वे आहे. हां. अजून याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पुढे होणार आहेत. तुम्ही म्हटलं तसं अजून पॅकेज जाहीर होणार आहे, म्हणजे एकरी दर किती लोकांना मिळेल ते गैरसमज झाला जाहीर. ना. संभ्रम आहे हे खरं आहे हां. तुमचं. तो संभ्रम लवकरात दूर झाला पाहिजे. पुन्हा अधिकाऱ्यांनी समोर मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे ना, आम्ही शेतकऱ्यावर अन्याय करणार नाही. तुम्ही शेतकऱ्याचं नाव घेताय आणि शेतकऱ्याला नाही, पण प्राथमिक सर्वे झाल्याशिवाय तरी मुख्यमंत्री कसं जाहीर करतील? ती नाही जाहीर करू द्या. प्राथमिक सर्वेलाच तुमचा विरोध आणि हे सगळं सुरू झालंय ना. अगदी बरोबर आहे, पण त्याने सांगायला पाहिजे नाही की हो या दुसऱ्या मार्गाला किती दिले, ह्या मार्गाला आम्ही एवढं देणार आहे, एवढं सांगायला पाहिजे ना.
तुमच्या दोन्ही गटांचं स्वतःचं किती क्षेत्र जाते? एका गटातला 1 एकर आणि एका गटातला 1.5 एकर जाते. अच्छा, हा 2 एकर तुमचं स्वतःचं जातं. स्वतःच 2.5 एकर. 2.5 एकर. हा. कुठलं गाव म्हटलं? उंदरगाव? उपळाई खुर्द. उपळाई खुर्द म्हटलं. हा. तर बघा, शेतकऱ्यांच्या थेट आपण बोलतोय, खरोखरच काय अडचणी आहेत गावागावामध्ये. हा रस्ता होण्यासाठी त्या दूर आणि दुसरी गोष्ट होणं आहे. आणि शेतकरी समाधानी होणं आणि बागात आता बरं का, हे बागातनं रस्ता बागातनं चाललाय आमच्या. मग निमी बाग खाली राहते, निमी बाग वर राहते. मग बाग मधूनच आहे. मग राहिलेल्या बागाचं काहीच आम्हाला पीक घेता येत नाही ना. मग सगळ्या त्याचा पंचनामा व्हायला पाहिजे. तसे पंचनामा करायला तयार नाहीत नाही मोजणी रोडच्या ह्याचा करताय. त्याचं करतात. आता मधून रस्ता गेल्याने ती तार तोडणार, अँगल तोडणार, त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई कशी मिळणार? ती लोक रडतील आता सध्या. आणि दुसरी गोष्ट ही, जर मुख्यमंत्र्याला सांगा कारण म्हणतो कोणी ऐकायला तयार नाही. सर्वेला जशी येते ती तसं मुख्यमंत्र्यांनी खाली अधिकाऱ्याला सांगावं की बाबा तसं काय करू नका, राहिलेलं आम्ही देणार आहे, अशी मिटिंग घेऊन सांगायला पाहिजे ना. आता आमच्या माध्यमातून कदाचित तुमची जी भावना आहे ती सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यातून कदाचित तुम्ही म्हणता तसं तुम्हाला अपेक्षित असा मार्ग निघेल. आपण आता माड्यातल्या या सगळ्या शेतकऱ्यांशी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय. खरं तर पुण्यातनं आपण सोलापूर जिल्ह्यात माड्यात आल्यानंतर पहिल्यांदा माढा तालुक्यात पिरणीऐवजी माढा शहरात आलो. या शहराचं एक वेगळं ऐतिहासिक असं वैशिष्ट्य आहे. म्हणून खरं तर प्रयत्न असा होता की या गावातल्या, या भागातल्या लोकांच्या भावना काय आहेत हे समजून घेण्यासाठी आता आपण इथं थांबूया. या सगळ्या मार्गावरती वेगवेगळ्या गावांमध्ये लोकांच्या भावना काय आहेत हे आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.